आज आपल्याला जायचं होतं जयंत पाटील साहेबांच्या मोर्चामध्ये. थोडं आपलं दुकानामध्ये काम होतं, ते काम करून म्हणलं गाडीत पेट्रोल नाही, पेट्रोल तर टाकून घेऊया. पेट्रोल टाकून कुपवाड मध्ये गेलो, कारण सर्वजण कुपवाड मध्येच एकत्र होणार. इथं आल्यानंतर बघतोय तर काय असल्या उन्हात हे झोपले बघा. यो मोर्चा पुष्पराज चौकामध्ये होता, कारण सगळेजण एकत्र येण्यासाठी आम्ही इथं थांबलो होतो. सगळेजण एकत्र आल्यानंतर आम्ही निघालो पुष्पराज चौकाच्या दिशेने. म्हणलं आपलं पण तोंड जरा दाखवा. काय पुढे बघतोय तर काय रस्ताच ब्लॉक झालता सगळा. मग काय आपली गाडी लावलो एका कोपऱ्यात, चालत चालत पुढे गेलो. भावांनो, ही गर्दी बघून कळते की साहेबांवर लोकांचं किती प्रेम आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरुवात केली. पब्लिकचं भिताड ऐकून माहित होतं, पण आता जयंत पाटील साहेबांमुळे बघायला पण भेटलं. भावांनो, साहेबांनी कुठल्या जातीला व कुठल्या धर्माला विरोध केला नव्हता, त्यामुळे त्यांचा अभिमान वाटतोय आणि पब्लिक बघून तर लयच अभिमान वाटतो. भावांनो, चालून चालून दमलेलो, त्यासाठी पिण्यास पाणी घेऊन आलो आणि सुकुमार कांबळे सरांचं भाषण सुरू झालं. पाण्याचा महासागर बघितला आज जयंत पाटील साहेबांचं महासागर बघून. भाषण ऐकून झाल्यानंतर एक कॅडबरी घेतली, ती खाऊन आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला. आता मी 4 व्हीलर मधून चाललोय, कारण आपली गाडी पुष्पराज चौकात लावलेली. तुम्ही म्हणत आजच्या चालत का चाललाय, कारण आपली गाडी रस्त्याच्या पलीकडे लावलेली. गाडी काढून जात असताना भावानं मला लिफ्ट मागितला आणि कॅमेरा वर करताना भावानं लगेच इन्स्टाचा अकाउंट विचारला व तिथंच फॉलो केला मला. मग तिथून लगेच चायनीज टाउनला गेलो, कारण आम्हाला चायनीज खायचं होतं. चायनीज खाऊन झाल्यानंतर आम्ही चाललो 4 व्हीलर मधून, कारण आपली गाडी कुपवाड मध्ये लावलेली. भावानं मला कुपवाड मध्ये सोडला आपल्या गाडीपाशी. भावानं आपलं युट्यूब चॅनल पण आहे, लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका.